नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्राच्या आणखी एका तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. टी-ई-टी आणि सी-टी-टीच्या अभ्यासामध्ये मानसशास्त्रातील ही महत्त्वाची तासिका आपण घेत आहोत. या तासिकेमध्ये आपण विकासाची तत्त्वे, बुद्धिमत्ता, अभिरुची व क्षमता या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. चला सुरू करूया आपण आपली पहिली तासिका. पहिला प्रश्न आहे, विकासाच्या मस्तकानुकूल तत्वानुसार बालकाचा विकास खालीलपैकी कोणत्या क्रमाने होतो? जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मस्तकानुकूल म्हणजे मस्तकापासून म्हणजे अगोदर डोक्याचा विकास होतो आणि नंतर तो पायाकडे सरकतो. या विकासालाच या ठिकाणी मस्तकानुकूल असं विकास म्हटलं जातं. आता याच्या नियमानुसार जर बघितलं तर शारीरिक आणि क्रियात्मक विकास आधी डोक्याच्या भागाकडून सुरू होतो आणि तो शेवटी कुठं सरकतो? पायाकडे सरकतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एक बालक आधी पूर्ण हाताने वस्तू पकडते आणि नंतर बोटांचा वापर करून पेन्सिल पकडण्यास शिकते. हे विकासाच्या कोणत्या तत्वाचं उत्तम उदाहरण आहे? आता या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर बघू शकता आपण. पहिला पर्याय बघा, सामान्याकडून विशिष्टाकडे होणारा विकास. बालक सुरुवातीला संपूर्ण शरीराचा किंवा मोठ्या स्नायूंचा वापर करते आणि नंतर सूक्ष्म स्नायूंचा वापर करायला शिकते. म्हणजेच काय? तर पर्याय क्रमांक ए सामान्याकडून विशिष्टाकडे होणारा हा विकास आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा, हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुबुद्धिमत्ता सिद्धांतानुसार स्वतःच्या भावना, प्रेरणा व क्षमता ओळखणे म्हणजे कोणती बुद्धिमत्ता होय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा व्यक्ती आपल्या स्वतःमधली हे की नाही आपल्या प्रत्येकामध्ये आतमध्ये जी बुद्धिमत्ता असते त्याला व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितला पर्याय क्रमांक डी जो आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण स्वतःच्या अंतर्मनाचा, भावनांचा, सामर्थ्याचा आणि कमतरतांचा अचूक वेध घेण्याची क्षमता म्हणजेच व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये इंट्रापर्सनल बुद्धिमत्ता असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणतं विधान अभिरुचीच्या संदर्भात अयोग्य म्हणजे चुकीचं आहे? तर आपल्याला या ठिकाणी अभिरुचीच्या बाबतीत चुकीचं विधान शोधायचं आहे. म्हणजे 3 विधानं बरोबर आहेत, फक्त एक विधान चुकीचं आहे. जर 4 विधान जर तुम्ही बघितले तुमच्या लक्षात येईल. पहिलं विधान जे आहे, अभिरुची ही कायम स्थिर असते, त्यात कधी बदल होत नाही, तरी चुकीचं आहे. अभिरुची ही या ठिकाणी वय असेल, अनुभव असेल किंवा परिस्थितीनुसार व्यक्तीच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या बदलत असतात, त्या कमी जास्त होऊ शकतात. म्हणून या ठिकाणी पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न, स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्तेच्या त्रिपुटी सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेचा समावेश होत नाही? तर लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये संगीतात्मक बुद्धिमत्ता जी आहे, संगीतात्मक बुद्धिमत्ता ही मात्र या ठिकाणी याचा समावेश होणार नाही. आता कारण का? तर ही जी बुद्धिमत्ता आहे ही स्टर्नबर्ग यांची नाही, तर ही संगीतात्मक बुद्धिमत्ता ही हार्वर्ड गार्डनर यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांताचा तो भाग आहे. मग या ठिकाणी स्टर्नबर्ग यांची त्रिपुटी बुद्धिमत्ता कोणकोणती आहे? तर पहिला बघा, घटनात्मक, दुसरा अनुभवात्मक आणि तिसरा संदर्भात्मक. हे जे आहेत हे त्रिपुट आहे बुद्धिमत्तेचं स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी संगीतात्मक बुद्धिमत्ता हे स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्तेच्या त्रिपुटामध्ये येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6वा, एका 10 वर्षाच्या बालकाचं मानसिक वय 12 वर्ष आहे तर त्याचा बुद्ध्यांक किती? आता त्याचं शारीरिक वय 10 वर्ष, मानसिक वय 12 वर्ष. बुद्ध्यांक काढायचा असेल तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. मग 12 भागिले 10 गुणिले 100 जर असं आपण जर केलं तर त्याचं उत्तर 120 येतं. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे 120 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न बघा, विकासाचे जवळून तत्व काय सांगते? म्हणजेच काय? तर या ठिकाणी या तत्वानुसार पाठीच्या कण्याकडून म्हणजे केंद्राकडून शरीराचा विकास सुरू होऊन तो हातापायांच्या बोटापर्यंत म्हणजे बाहेर पोहोचतो. म्हणून विकासाची दिशा केंद्राकडून बाहेरील अवयवाकडे असते. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. स्पियरमन यांच्या द्विघटक सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य म्हणजे जी फॅक्टरचे नाही? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, हा घटक प्रत्येक व्यक्तीमध्ये सारख्याच प्रमाणात असतो. आता या ठिकाणी जर असं जर असतं तर त्या ठिकाणी सगळ्यांचं जे काही मानसिक क्षमता आहेत, सगळ्यांचं जे काही बुद्धिमत्ता ही सारखी राहिली असती. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जी फॅक्टर हा जरी सामान्य असला तरी त्याचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असतं, सारखं कधीच नसतं. म्हणून लोक वेगवेगळ्या मानसिक क्षमतेचे असतात. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी जे काही वैशिष्ट्य आहे ते या ठिकाणी
या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, कारण ते सामान्य जे काही बुद्धिमत्ता आहे त्याचं ते घटक नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हा जो आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊया आपण. अध्ययन क्षमता म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. अध्ययन क्षमता म्हणजेच काय, तर एखाद्या विशिष्ट क्षेत्रात भविष्यात कौशल्य शिकण्याची व्यक्तीची जी सुप्त क्षमता असते त्याला अध्ययन असं म्हटलं जातं किंवा अध्ययन क्षमता असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे तो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 10 कडे. विकास ही कधी न थांबणारी प्रक्रिया आहे, हे विधान विकासाच्या कोणत्या तत्वाशी थेट संबंधित आहे? तर या ठिकाणी लक्षात घेऊ आपण, विकास ही कधी न थांबणारी प्रक्रिया आहे म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक डी बघा, निरंतरतेचं तत्व. कारण निरंतरतेच्या तत्वानुसार विकास हा गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत अखंड चालू असतो, सतत चालू असतो, तो कधी थांबत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी निरंतरतेचे तत्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा 11वा प्रश्न. थर्स्टन यांच्या प्राथमिक मानसिक क्षमता सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश त्यांच्या 7 प्राथमिक क्षमतेत होत नाही? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 4 पर्याय आपण बघू शकतो. शाब्दिक अर्थ क्षमता, स्मरण शक्ती क्षमता, भावनिक नियमन क्षमता आणि या ठिकाणी संख्यात्मक क्षमता. तर या ठिकाणी आपण बघू शकता पर्याय क्रमांक सी बघा, भावनिक नियमन क्षमता जो आहे तो या ठिकाणी थर्स्टन यांच्या प्राथमिक मानसिक सिद्धांतानुसार 7व्यामध्ये त्याचा समावेश होत नाही. 7 प्राथमिक क्षमतेत त्याचा समावेश होत नाही, कारण भावनिक नियमन हा भावनिक बुद्धिमत्तेचा भाग आहे. थर्स्टन यांनी आपल्या बौद्धिक घटकामध्ये याचा समावेश केलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. कॅटेल यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार वय वाढेल तशी कमी होणारी आणि नवीन अमूर्त समस्या सोडवण्यासाठी वापरली जाणारी जन्मजात बुद्धिमत्ता कोणती असते? तर लक्षात ठेवायचं, 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. त्यापैकी द्रवरूप बुद्धिमत्ता बघा, द्रवरूप बुद्धिमत्ता ही जैविक आणि जन्मजात असते. ती तरुण वयात शिखरावर असते आणि वृद्धत्वाकडे झुकताना नैसर्गिकरित्या ती कमी होते. म्हणून पर्याय क्रमांक ए द्रवरूप बुद्धिमत्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 13वा. एका वर्गातील 2 जुळी मुले असूनही त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती, आवडीनिवडी आणि स्वभाव यात लक्षणीय फरक आहे, हे विकासाच्या कोणत्या तत्वामुळे होते? तर लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी वैयक्तिक भिन्नतेचं तत्व. आता काय सांगतं वैयक्तिक भिन्नतेचं तत्व? प्रत्येक व्यक्तीचा अनुवंश आणि पर्यावरण वेगळे असल्याने किंवा त्यांच्यातील आंतरक्रिया भिन्न असल्याने जुळ्या मुलांमध्ये सुद्धा वैयक्तिक भिन्नता आढळते. म्हणून हे वैयक्तिक भिन्नतेचं तत्व आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. बुद्धिमत्ता मापनासंदर्भात मेंटल एज म्हणजे मानसिक वय ही संकल्पना सर्वात प्रथम कुणी मांडली? तर पर्याय क्रमांक बी अल्फ्रेड बिने यांनी 1908 मध्ये त्यांच्या बुद्धिमापन चाचणीच्या सुधारित आवृत्तीत मानसिक वय ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्ता संरचना सिद्धांतानुसार म्हणजेच काय, स्ट्रक्चर ऑफ इंटेलिजन्स आहे की नाही, SOI बुद्धीचे 3 मुख्य आयाम कोणते आहेत? तर या ठिकाणी बुद्धिमत्ता संरचना सिद्धांतानुसार बुद्धीचे 3 आयाम आहेत, आशय, क्रिया आणि निर्मिती. पर्याय क्रमांक बी बघा, या ठिकाणी आशय, क्रिया आणि निर्मिती. तर या ठिकाणी जे आहेत हे गिलफोर्ड यांच्या त्रिआयामी म्हणजे 3D मॉडेलनुसार बुद्धिमत्तेमध्ये आशय, क्रिया आणि उत्पादित किंवा निर्मिती हे 3 आयाम असतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16वा. विकासावर परिणाम करणाऱ्या अनुवंश व वातावरण यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सर्वात संयुक्तिक आहेत, म्हणजे सर्वात योग्य विधान कोणतं आहे? तर या ठिकाणी लक्षात घ्या बघा, विकास हा अनुवंश आणि वातावरण यांचा गुणाकार म्हणजेच आंतरक्रिया आहे. वुडवर्थ यांच्या मते विकास हा अनुवंश अधिक वातावरण नसून ते दोन्ही परस्परांच्या गुणाकारासारखी क्रिया करतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न. गोलमन यांनी लोकप्रिय केलेल्या भावनिक बुद्धिमत्तामध्ये खालीलपैकी कोणत्या कौशल्याला सर्वोच्च स्थान आहे? तर या ठिकाणी गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्ते सर्वात वरच्या स्थानावर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक बी
स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखून त्यांचं योग्य व्यवस्थापन करणे हे बुद्धिमत्तेच्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. कारण ते काय म्हणतात, आत्मभान, आत्मनियमन आणि परानुभूती यांच्याद्वारे भावनांचं व्यवस्थापन करणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या शिक्षकाला वर्गात विद्यार्थ्याची विशिष्ट वयातील अभिरुची वाढवायची असल्यास त्याने खालीलपैकी कोणती पद्धत वापरावी? तर त्यानं काय केलं पाहिजे? या ठिकाणी अभिरुची वाढवण्यासाठी तो विषय दैनंदिन जीवनातील अनुभवांशी आणि अमूर्त मनोरंजन कृतींशी जोडला पाहिजे. याच्यामुळे काय होतं, अध्ययन विषय जेव्हा विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष जीवनाशी आणि आवडीच्या कृतींशी जोडला जातो तेव्हा विद्यार्थ्यामध्ये आंतरिक अभिरुची जागृत होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर पर्याय क्रमांक सी मध्ये जे सांगितलेलं आहे ते या ठिकाणी आपण करून अभिरुची वाढवू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 19वा प्रश्न बघा, विकासाच्या संदर्भात परिपक्वता म्हणजे नेमकं काय आहे की नाही? तर या ठिकाणी परिपक्वता म्हणजे काय? पहिलाच पर्याय बघा, परिपक्वता एक नैसर्गिक, जैविक आणि पूर्वनियोजित अनुवांशिक प्रक्रिया म्हणजेच परिपक्वता होय. आता याचं स्पष्टीकरण थोडक्यात सांगतो. परिपक्वता ही अंतर्गत जैविक वाढीची प्रक्रिया आहे जी कोणत्याही विशेष सरावाशिवाय वयानुसार आपोआप घडते. उदाहरण द्यायचं ठरलं तर ठराविक वयात दात येणं, चालता येणं हे घडत असतं. काही नाही केलं तरी ते ह्या गोष्टी होत असतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य कठीण पातळीच्या अमूर्त बुद्धिमत्तेचं दर्शन घडवते? तर या ठिकाणी सर्वात कठीण पातळी अमूर्त पातळीचं, तर या ठिकाणी चिन्हे, संकल्पना, सूत्रे आणि सिद्धांताच्या मदतीने विचार करणे. आपण बघू शकता पर्याय क्रमांक सी मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. अमूर्त बुद्धिमत्ता म्हणजे समोर प्रत्यक्ष नसलेल्या गोष्टींचा, चिन्हांचा आणि तार्किक संकल्पनांचा वापर करून विचार करण्याची क्षमता म्हणजेच या ठिकाणी काय आहे? ती अमूर्त बुद्धिमत्ता होय. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा, शालेय विद्यार्थ्यांच्या विशेष क्षमतांचे मापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी सर्वात योग्य ठरेल? मग या ठिकाणी मुलांच्या आपल्याला विषय क्षमता जर मापन करायच्या असतील तर त्याकरता अभिक्षमता चाचणी, बॅटरी हे की नाही, सगळ्यात शेवटचा पर्याय बघा या ठिकाणी. म्हणजे डॅट सारख्या चाचण्या आपल्याला घ्याव्या लागतील. डॅट सारख्या अभिक्षमता चाचण्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या विशिष्ट क्षेत्रातील, उदाहरणार्थ यांत्रिक असेल, कारकुनी असेल, भाषिक असेल, सगळ्या क्षेत्रातील विशेष सुप्त गुणांचं किंवा क्षमतांचं मापन ते करतो. म्हणून आपण डॅट सारख्या चाचण्या वापरल्या पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा, एक 7 वर्षाचा मुलगा बुद्धिमापन चाचणी 10 वर्षाच्या मुलासाठी आवश्यक असणारे प्रश्न यशस्वीपणे सोडवतो. त्याचं वर्गीकरण कोणत्या गटात होईल? आता 7 वर्षाचा म्हणलं त्याचं शारीरिक वय 7 वर्ष आहे आणि 10 वर्षाच्या मुलासारखे तो प्रश्न सोडवतो म्हणजे त्याचं मानसिक वय 10 वर्ष आहे. मग त्याचा बुद्ध्यांक काढावा लागेल आपल्याला. मग बुद्ध्यांक काढायचा तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 म्हणजे 10 भागिले 7 गुणिले 100. मग या ठिकाणी हे जर उदाहरण आपण सोडवलं तर त्याचा बुद्ध्यांक येतो 142.8 जो 140 पेक्षा जास्त आहे. मग 140 पेक्षा जास्त आहे याचा अर्थ तो कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे. म्हणून प्रतिभावान किंवा कुशाग्र बालक म्हणजेच पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. प्रतिभावान किंवा कुशाग्र बालक, कुशाग्र बुद्धिमत्तेचा बालक हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न, विकासाच्या एकात्मतेचं तत्व काय दर्शविते? बघा काय दर्शवतो एकात्मतेचं तत्व? तर पर्याय क्रमांक बी बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बालक आधी सर्व अवयवांचा स्वतंत्र वापर करते आणि नंतर ते एकत्र वापरण्यास शिकते. आता एकात्मतेच्या नियमानुसार बालक आधी संपूर्ण अवयव आणि नंतर विशिष्ट भाग आणि सगळ्यात शेवटी त्या सर्वांचा समन्वय साधून गुंतागुंतीची क्रिया करायला शिकते. यामुळे पर्याय क्रमांक बी जो आहे हे एकात्मतेचं दर्शन घडवणारं वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा, हार्वर्ड गार्डनर यांच्या मते एक यशस्वी जहाजाचा कॅप्टन किंवा वास्तुविशारद आहे की नाही, आर्किटेक्चर होण्यासाठी खालीलपैकी कोणती बुद्धिमत्ता अधिक प्रगत असावी लागते? तर त्याकरता अवकाशी आणि त्रिमितीय बुद्धिमत्ता असावी लागते. कारण का अवकाशीय बुद्धिमत्ता जी आहे, अवकाशीय बुद्धिमत्ता किंवा त्रिमितीय बुद्धिमत्ता जागेचं अचूक मानसिक चित्र तयार करणे, वास्तुविशारद आणि कॅप्टन यांना दिशा व जागेचे अचूक ज्ञान असणे आवश्यक असते. म्हणजेच काय तर ज्यामध्ये जागेचं अचूक
मानसिक चित्र तयार करता येतं ती असते अवकाशी आणि त्रिमितीय बुद्धिमत्ता. आणि मग जो काही इंजिनियर असतो, वास्तुविशारद असतो तो किंवा असेल किंवा कॅप्टन असेल, यांना दिशेचं आणि जागेचं अचूक ज्ञान असणं आवश्यक असतं. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान वाढ आणि विकास यांच्यामधील फरक अचूकपणे स्पष्ट करते? पहिलाच पर्याय बघा या ठिकाणी, पहिलाच. वाढ ही एका विशिष्ट वयानंतर थांबते, मात्र विकास आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. कारण का, वाढ परिपक्वता झाल्यानंतर संपुष्टात येते. म्हणजे वयाच्या 21 किंवा 22 वर्षापर्यंत शरीराची वाढ होत असते साधारणपणे, परंतु विकास मात्र हा जो असतो हा आयुष्यभर किंवा जन्मभर मरेपर्यंत सुरू असतो. म्हणजे तो गुणात्मक आणि वर्तनात्मक बदल म्हणजे विकास असतो, तो जन्मभर चालू असतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक डी सुद्धा तुम्ही पाहू शकता, तो मात्र होणार नाही. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 26 कडे. गिलफोर्ड यांच्या बुद्धीच्या मॉडेलमधील अपसारी विचार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर अपसारी विचार म्हणजे एखाद्या समस्येवर सर्व बाजूने विचार करणे, त्याला अपसारी विचार असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता डी, सर्जनशीलता आणि नवनिर्मिती. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की अपसारी विचार म्हणजे एकाच समस्येवर वेगवेगळ्या दिशांनी अनेक नाविन्यपूर्ण उपाय शोधणे. आता नाविन्यपूर्ण म्हणजेच काय, सर्जनशीलता आली, त्यामध्ये नवनिर्मिती आली, जी सर्जनशीलतेची मूळ व्याख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची एखाद्या कामातील अभिरुची आणि त्याची अभिक्षमता दोन्ही उच्च असतात तेव्हा काय परिणाम होतो? तर लक्षात ठेवायचं, पर्याय क्रमांक सी बघा, तो अत्यंत कमी श्रमात आणि क्षेत्रात सर्वोच्च यश आणि प्रावीण्य मिळवू शकतो. जेव्हा एखाद्या गोष्टीची तीव्र आवड, अभिरुची असते आणि ती शिकण्याची नैसर्गिक सुप्त क्षमताही असते, तेव्हा त्या व्यक्तीची प्रगती वेगाने होते. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे तो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न. बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कुणी मांडला? ज्यांनी बिने यांच्या एक घटक सिद्धांताला कडाडून विरोध केला असे होते एडवर्ड थॉर्नडाईक. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धीचा बहुघटक सिद्धांत मांडला. त्यांच्या मते बुद्धी ही अनेक स्वतंत्र अणूसारख्या घटकांनी बनलेली असते. म्हणून पर्याय क्रमांक ए, एडवर्ड थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न. खालीलपैकी कोणते उदाहरण क्षमतेपेक्षा अभिरुची अधिक स्पष्ट दर्शविते? जर या ठिकाणी बघितलं तर क्षमतेपेक्षा अभिरुची महत्वाची किंवा अधिक स्पष्टपणे दाखवते. तर एक उदाहरण बघा, सी उदाहरण बघा. स्नेहा तासनतास स्वतःहून न कंटाळता चित्रकलेची पुस्तके वाचते आणि चित्रे काढण्यात दंग राहते. म्हणजेच काय, तर स्वतःहून एखाद्या कृतीत आनंद मिळवणे आणि त्यात वेळ घालवणे हे आंतरिक आवडीचं म्हणजेच अभिरुचीचं स्पष्ट लक्षण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. विकासात्मक मानसशास्त्रात संवेदनशील काळ म्हणजे काय? तर या ठिकाणी तुमच्या पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी बघा तुम्ही पर्याय क्रमांक बी बघा. विशिष्ट क्षमता किंवा भाषा आत्मसात करण्यासाठी पर्यावरणाचा प्रभाव सर्वात जास्त असणारा अनुकूलन काळ यालाच संवेदनशील काळ असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा, संवेदनशील काळ किंवा क्रांतिक काळ म्हणजे असा टप्पा ज्यामध्ये बालक ठराविक गोष्टी, उदाहरणार्थ भाषा, वातावरणातून अत्यंत वेगाने आणि सहज शिकू शकते. अशाच काळाला संवेदनशील काळ असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपली 30 गुणांची जी चाचणी होती, 30 गुणांची जी परीक्षा होती म्हणा किंवा PYQ म्हणा, हे या ठिकाणी योग्य त्याचा पर्याय आहे, योग्य उत्तर आहेत, आपण घेतलेले सुद्धा आहेत. आशा करतो तुम्हाला आजची तासिका आवडली असेल. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. इथंच थांबतो, पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.